मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा, मंजुळा, क्षमा आणि घरातील सर्वजण आता कोर्टामध्ये आलेले असतात. ते आता मल्हार बाहेर कधी येतो याचीच वाट पाहतात. काही वेळाने पोलीस आता मल्हारला घेऊन तेथे येतात. तर पत्रकारांचा गराडा लगेच त्याच्या भोवती येतो. लगेच ते प्रश्न विचारू लागतात की शुभंकर ठाकूरला तुम्हीच मारलं का? तर खूप मोठे बिझनेसमॅन आहेत, तुम्ही असं कसं करू शकता? तुमच्या गाडीमध्ये रक्ताने माखलेले कपडे होते म्हणून आम्ही विचारतोय. तर आता मल्हार पुढे काही बोलत नाही. पुढे पत्रकार विचारू लागतात की तुमचे फॅन्स तुम्हाला देवघरात बसवतात. खरं तर तुमच्या फॅन्ससाठी हा खूप मोठा धक्का आहे. त्यानंतर आता पत्रकार विचारू लागतात, खरं तर तुमच्या घरी तुमचा मुलगा राहत होता स्वराज, परंतु ती शुभंकर ठाकूरची मुलगी असल्याचं समजलं. मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून ती शुभंकर ठाकूरची मुलगी होती. त्या मुलीला समाजाने आणि शुभंकर ठाकूरने ओळखू नये यासाठी मुलगा म्हणून तुम्हीच तिला घरात ठेवलं ना, असं म्हणून पत्रकार आरोप करतात. मल्हारला याबद्दल खूप वाईट वाटतं. लाखात एक शिक्षा मिळावी यासाठीच तुम्ही त्या मुलीचा वापर केला ना, आणि तुम्ही तिला पोरकंसुद्धा केलं ना, असंही पत्रकार विचारू लागतात आणि मल्हारवर नको ते आरोप करतात. तेव्हा प्रश्नांची उत्तरं आम्हाला अगोदर पाहिजे असं सारखं ते म्हणत असतात. तेव्हा सगळ्यांनाच आता धक्का बसतो. आता मल्हारवर होणारे हे आरोप अजिबात स्वराला सहन होत नाही, म्हणून ती खूप जोरात ओरडते, मीच आहे ती मुलगी स्वरा, आणि तुम्ही मला इतके दिवस स्वराज म्हणून ओळखत होतात. तुम्ही माझ्या गुरुजींबद्दल जे काही बोलताय ते सगळं काही चुकीचं आहे, कारण माझे गुरुजी कुणाचं कधीही वाईट करू शकतच नाही. आणि दाढीवाल्या काकांना माझ्या गुरुजींनी मारलंच नाही असं म्हणून ती मल्हारवर होणारे आरोप आता फेटाळून लावत असते. तेव्हा आता पत्रकार पुन्हा एकदा मल्हारला म्हणतात की बोला सर, तुम्ही का बोलत नाही आहात? आता तेवढ्यातच मोनिका तेथे येते आणि म्हणते की मल्हारला जे बोलायचं आहे ऑलरेडी ते स्वराने सांगितलं आहे. तुम्हाला आम्ही काहीच सांगणार नाही, जे काही सांगायचंय ते आम्ही डायरेक्ट कोर्टातच सांगणार, असं म्हणून मोनिका आता पत्रकारांची बोलती बंद करते. त्यानंतर आता मल्हारला पोलीस घेऊन जातात. मोनिकाही त्यांच्या पाठोपाठ जाते. बाकी सर्वजण बाहेर उभे असतात. तेव्हा पत्रकार आपापसात बोलत असतात, केतकर मॅडमनी शुभंकर ठाकूरची केस घेतली आहे वाटतं. त्या आत्ताच्या टॉपच्या वकील आहेत, त्या एकही केस आजपर्यंत हरल्या नाहीत असं आता पत्रकार म्हणतात. तेवढ्यातच केतकर मॅडम आता तेथे येतात. पत्रकार लगेच त्यांना प्रश्न विचारू लागतात की केतकर मॅडम, तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये एकही केस हरला नाहीत असं आम्हाला समजलंय. त्यावरती आता केतकर मॅडम म्हणतात, आजही हरणार नाहीच आहे. तुम्हाला माहीत नसेल पण ही केस खूप क्रिटिकल नाही आहे. आता 5 मिनिटातच निकाल लागेल आणि निकाल माझ्या अशिलाच्या बाजूनेच लागणार, असं म्हणून ती आता मल्हारलाच दोषी ठरवते. तेव्हा आता सर्वांनाच धक्का बसलेला असतो. मग त्यानंतर आता कोर्ट सुरू होतं. तेव्हा शुभंकर ठाकूरची जी वकील असते म्हणजे खेडकर मॅडम, त्या आता सगळं काही जज साहेबांना सांगतात की मल्हार कामत यांच्या गाडीमध्ये शुभंकर ठाकूर यांचं रक्ताने माखलेलं शर्ट मिळालं. दुर्दैवाने आता ते गायब आहेत हे खरं, परंतु त्यांच्या रक्तगटावरून आता समजेलच. त्यानंतर आता पुढे त्या म्हणू लागतात की मल्हार कामतांनीच माझ्या आशिलांचा म्हणजे शुभंकर ठाकूरचा खून केलाय असं सिद्ध होतंय, कारण की त्या दिवशी भर पोलीस स्टेशनमध्ये यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता मल्हार कामत यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी व्हावी असं आम्हाला वाटतंय, कारण की शुभंकर ठाकूरची बॉडी मिळेपर्यंत आणि आम्हाला अजून काही गोष्टींचा तपास करण्यासाठी मल्हार कामतांना जेल व्हावे. आता हे ऐकताच इकडे स्वरा, मंजुळा त्याचबरोबर घरातील सर्वांना धक्का बसतो. तर आता पुढे त्या सांगू लागतात की स्वराची जबाबदारी ही शुभंकर ठाकूर यांचे जवळचे मित्र अभिषेक यांच्याकडे देण्यात यावी काही दिवस तरी. आता हे ऐकताच स्वराला धक्का बसतो, तर मल्हारला अजिबात हे पटत नाही. तेव्हा आता मल्हारचा जो वकील असतो तो लगेच ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, माझ्या आशिलावर केलेले आरोप काही मान्य आहेत, परंतु अजून काहीही तसं सिद्ध झालेलं नाहीये. हे फक्त बोलतायत की कामतांच्या गाडीमध्ये शुभंकर ठाकूरचं शर्ट सापडलं, ते पण रक्ताने माखलेलं, परंतु तसं अजून सिद्ध झालेलं नाही की मल्हार कामत आणि शुभंकर ठाकूर हे एकमेकांना भेटले होते. पुढे ॲडव्होकेट साळुंखे म्हणत असतात की एखादी काल्पनिक गोष्ट तयार करून इथे कोर्टामध्ये ह्या फक्त मांडतायत. तेव्हा आता हे दोघेही आपापल्या अशिलाची बाजू घेत आहेत हे जज साहेबांना समजतं. तेव्हा ते म्हणतात, ॲडव्होकेट केतकर आणि ॲडव्होकेट साळुंखे, मी अजिबात हे खपवून घेणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या अशिलाची बाजू मांडतायत आणि ते किती सुप्रसिद्ध सुपरस्टार आहेत हे सांगतायत, पण हे असं चालणार नाही. त्यावरती केतकर म्हणतात, आम्ही कोणतीही काल्पनिक गोष्ट तयार केलेली नाही, कारण पोलिसांनी आम्हाला स्वतः पुरावे दिले आहेत की मल्हार कामतांनीच प्रत्यक्ष शुभंकर ठाकूरला धमकी दिली होती.
तेव्हा जज साहेब लगेच साळुंके वकिलांना विचारतात, तुम्ही असे पुरावे सादर करू शकता का जेणेकरून तहसीलाने काहीच केलं नाही हे सिद्ध होईल. त्यावरती आता ठीक आहे असं साळुंके म्हणतात. अहो, आजकाल बाजारामध्ये शुभंकर ठाकूरसारखे त्यांनी घातलेले ते कपडे खूप मिळतात, त्यामुळे कुणीही ते कपडे आणले असतील, मल्हार कामतांच्या म्हणजेच माझ्या अशिलाच्या गाडीत ठेवले असतील. त्याचबरोबर अजून एक गोष्ट खूप हुशारीने केली गेली आहे. कुणाला तरी जवळच्याच माणसाला असं वाटत आहे की मल्हार कामतने पूर्णपणे बर्बाद व्हावं आणि त्याचाच फायदा आता इथे घेतला गेला आहे. स्टार मल्हार कामतांसारख्या माणसाला आता अडकवण्यात आला आहे. म्हणजेच कुणीतरी शुभंकर ठाकूरवर नजर ठेवली आहे, त्याचा रक्तगट कोणता आहे हे जाणून घेतलं आहे. मग सेम त्याच्यासारखीच कपडे घेतली आणि त्याचबरोबर मल्हार कामतांच्या म्हणजे माझ्या अशिलाच्या गाडीत ठेवली आणि मग त्याच संधीचा फायदा घेतला गेला. रागाच्या भरात फक्त मल्हार कामत हे पोलीस स्टेशनमध्ये बोलून गेले की मी तुला सोडणार नाही शुभंकर ठाकूर, परंतु त्याच गोष्टीचा इथे फायदा घेतला गेला आहे. सारखं सारखं रिपीट इथे केलं जात आहे की मल्हार कामतांनी शुभंकर ठाकूरला मारलं, पण त्या दोघांची प्रत्यक्षात अशी भेट घडलीच नव्हती हे सुद्धा मी सिद्ध करू शकतो. तर आता पुढचा पुरावा म्हणजे क्षमा कामत आणि विजय कामत यांना मूल होत नव्हतं, म्हणून ते एका अनाथाश्रमामध्ये गेले होते आणि तेथून स्वराला ते घेऊन आले होते. तर आता ते सगळे पुरावे आता कोर्टासमोर मुख्य वकील हे सादर करू लागतात. त्यामुळे आता पूर्णपणे मोनिकाची कोंडी होते. मोनिकाला असं वाटतं की आता शुभंकर ठाकूरची प्रेमिका मी होते, जर सगळ्यांना समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि पिहूचे जर रिपोर्ट याने सादर केले तर मग काही खरंच नाही, इथेच कोर्टामध्ये हे सगळं भांडं फुटणार. तर आता इकडे साळुंके वकील कोर्टासमोर सगळेच्या सगळे पुरावे सादर करतात. ते म्हणजे स्वराला कशाप्रकारे आश्रमातून इकडे आणलं गेलं आणि क्षमा वहिनी यांनी तिची किती काळजी घेतली. बरोबर जेव्हा शुभंकर ठाकूर हा अमेरिकन असून भारतात आला आणि त्याची गर्लफ्रेंड व त्याला झालेली ती मुलगी त्याचा शोध घ्यायला लागला, तेव्हा बरोबर त्याला स्वराच कशी सापडली. त्याने सगळे खोटे पुरावे एकत्र केले, पोलिसांकडे जाऊन लगेच ही माझी मुलगी असल्याचं सिद्ध केलं आणि मग नंतर त्याने मल्हारला देखील सांगितलं की हे रिपोर्ट पैसे देऊन मी बनवून घेतले होते, म्हणजे यात कोणतंही तथ्य नाही आहे. शुभंकर ठाकूर हा पूर्णपणे खोटं बोललेला आहे आणि त्याच्याकडे एकही असा पुरावा नाही आहे की स्वरा त्याचीच मुलगी आहे. आता साळुंके वकील म्हणतात की अगोदरपासून ही केस फक्त तावडेच हँडल करत होते. स्वराची काळजी फक्त मल्हार कामत यांनी घेतली आहे आणि त्याच काळजीपोटी या लाडक्या लेकीप्रमाणे तिची काळजी घेतात. एका वडिलांचं कर्तव्य असतं की आपल्या मुलीची मनापासून काळजी घ्यावी, म्हणूनच त्यांनी आता तिच्यासाठी जे काही केलं ते योग्यच केलं होतं. कामतांनी काहीही चुकीचं केलं नाही. आपल्या मुलीची प्रत्येक बापाला काळजी असतेच आणि त्याच काळजीपोटी शुभंकर ठाकूर बरोबर स्वराला पाठवण्यासाठी स्पष्टपणे मल्हारने नकार दिला होता, कारण शुभंकर ठाकूर हा खोटारडा माणूस आहे. आता त्याच वेळी केतकर वकील उठतात आणि म्हणतात की NGO मध्ये जेव्हा स्वराला ठेवलं होतं तेव्हा स्वरा मल्हार कामत यांच्याकडे न ती डायरेक्ट शुभंकर ठाकूरकडे गेली होती. हे कशासाठी? तिला शुभंकर ठाकूरबद्दल आपुलकी माया प्रेम वाटत होतं म्हणूनच. आणि विशेष म्हणजे तेव्हा तिला माहीत झालं होतं की शुभंकर ठाकूर हे तिचे बाबा नाही आहेत, मग ती का तिकडे गेली असेल. म्हणजे ज्या कामतांनी तिला शिक्षण दिलं, तिला सांभाळलं, तिला घर दिलं, माया प्रेम आपुलकी लावली, ज्या मल्हार कामतांना ती आपला गुरु मानते, त्या गुरुकडे न जाता ती तिकडेच का गेली असेल. मला तर असं वाटतंय की कदाचित मल्हार कामत हे स्वराकडून जास्त मेहनत करून घेत असतील किंवा तिला कामाचा धाक दाखवत असतील, म्हणूनच ती त्यांच्याकडे न जाता शुभंकर ठाकूरकडे गेली. आता मल्हारला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा मल्हार कामत हे रागात शुभंकर ठाकूरच्या हॉटेलवर गेले आणि तेथे तो नव्हता. शुभंकरच्या गाडीचा पाठलाग करत मल्हार कामतांनी पोलिसांना एक मेसेज दाखवला. तो मेसेज शुभंकर ठाकूर यांनी मल्हारला केला होता. शुभंकर ठाकूर पुढे दिसेनासे झाले म्हणून मल्हार कामत हे घरी गेले तर तिथे त्यांना स्वरा दिसली, पण या मधल्या काळामध्ये शुभंकर ठाकूर कुठे गेले हे कुणालाच माहीत नाही. तर पुढे आता केतकर वकील हे मल्हारलाच दोषी ठरवतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मल्हार हा जज साहेबांना सांगतो की स्वराची कस्टडी ही मंजुळाकडे देण्यात यावी. तेव्हा आता स्वराला लगेच विचारण्यात येतं तुला कुणाकडे जायचंय, तेव्हा ती मोनिकाकडे बोट करते. ते पाहून सर्वांना धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.